बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं. मित्रांनो, आपल्या अस्सल ग्रामीण लेखनशैलीमुळे नावारूपास आलेले ग्रामीण महाराष्ट्राच्या जनमानसात रुजलेल्या मासिक यशस्वी घोडदौड या लोकप्रिय मासिकाचे अभ्यासू संपादक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक मारुतराव वाघमोडे हे या कादंबरीचे जन्मदाता. यशस्वी घोडदौडमधून क्रमशः प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीने असंख्य वाचकांच्या मनावर अक्षरशः गारूड केला आहे. ही कादंबरी म्हणजे लेखकाच्या तब्बल 20 वर्षांच्या अभ्यास, चिंतन, मनन, लेखन, प्रवास आणि सामाजिक कार्य यांची फलनिष्पत्ती होय. सदर कलाकृती ही रहस्यकथेच्या अंगाने जाणारी असली तरी त्यामध्ये ग्रामीण लोकजीवनाचे अंतरंग व्यापकपणे उलगडून दाखवले आहेत. कादंबरीचा बराचसा भाग सूडनाट्याने रंगला असून त्यामध्ये मानवी भावभावनांचे अनेक तरंग उमटलेले आढळतात. समाज माध्यमांनी, सोशल मीडियानं माणसांचं जीवन व्यापलेल्या या काळात ही कादंबरी नक्कीच वाचकांचं भावविश्व ढवळून काढेल. त्याचबरोबर जुनं ते सोनं याचीही नव्याने अनुभूती देईल. वाचकांना गुंतवून ठेवण्याचं या कादंबरीचं सामर्थ्य वादातीत आहे. हा अभिप्राय आहे डॉक्टर विठ्ठल बापूजी ठोंबरे, तज्ज्ञ सल्लागार, जय मल्हार मालिका यांचा. चला तर मग सुरू करूयात लेखक मारुतराव वाघमोडे लिखित बिरुबाचं चांग भलं, भाग पहिला. चैत्राचं ऊन अंगात जून झुटिंगाचं वारं शिरल्या ग दनादनाच नाचत होतं आणि त्या नुसत्या धगाट उन्हाने बी धडकून भडाकल्या भर दुपारच्या वक्ताला बिरवाडीच्या धनगरांची बांधापायी टक्कुरी फोडाफोड झाली. रक्ताच्या लाल भडक चिळकांड्या त्या रानातल्या काळ्या भंगार ढेकळांनी चाटून घेतल्या. तवा लई मोठा आरूढ झाला. त्या घडीला एकाएकीच उठलेल्या त्या भयासूर आरोळ्याने नुसतं झुटिंगाचं लवानच नाही तर बिरवाडीचं निम्मा अर्ध शिवार बी भेदरून पुरता हादरूनच खणकत होतं. भोवतालच्या झाडाझुडपातली चिमणी रानपाखरं फडफडत लांब दूर उडून गेली होती आणि शिळवटीच्या खिळ्यामुळून चौकूर उधाळलेली नारबाच्या नांगराची चारी बी बुजार बैल बावारल्या गत कान टवकारून माघारी वळून बघत होती. बांधावरच्या त्या झंगाझंगीत कुणाचा मुडदा बिडदा पडला का काय तेच कुणाला समजायला राजी नव्हतं. भोवतालच्या रानावनातले गुरके, मेंढके, गडी आणि बाया सारीच माणसं घाबरून जीवाच्या आकांताने आरडत आरडत तिकडंच धुमाट पळत होती. बिरानाराच्या त्या रागट पोरापोरांची कवाच नव्हती एवढी निबार दणकादणकी आणि जबर हाणामारी त्या घडला झाली होती. अंगावरच्या पांघुरणाच्या पारत झिरमाळ्या होऊन त्या बी रक्ताने रंगल्या होत्या. डोसक्यातून रक्त भळाभळा वाहतच होतं. त्या कारण ती समधीच इरसबाज मर्द गडी लईच भयासूर दिसत होते. कोणतरी एक गडी तर भुईवर पारच आडवा पडल्या गत दिसत होता. म्हणून त्याला पाजायला पाणी पवऱ्यात घेऊन फेगडा दत्तू धापा टाकीत टाकीत ढेकळातून हलगडत पळत होता. चौकडं समद आरूढ उठल्याला ते समदच बितारल्याला झुंजार गडी डोळ्यात जणू रगात उतारल्या गत खुनशी नजराने एकमेकांकडे फिंजारून बघत होतं. समद्या माणसाने चुहूकडून जकडून धरल्यामुळं यांचा इलाज पुरता खुटला होता. तरी बी ते गडी कुत्र्या गत गुरकून एकमेकावर चवताळतच होतं. त्या आडव्या पडलेल्या गड्याला पाणी पाजून सावध केल्यामुळं त्यो बी आता उठून बसला होता. बिरानाराची भाऊबंदकी त्या बांधावरती दर साल अशीच उपाळून चव्हाट्यावर येत होती. पर त्यापायी एवढी झुंज, जबर हाणामारी आणि निबार दणकादणकी अजून कवा झाली नव्हती. खरं बघितलं तर त्या दिवसाच्या त्या भांडणाला नुसतं निमित्त बांधाचं, पर कारस्थानी कुंभाड मात्र निराळच होतं. नाही म्हणलं तरी आता साऱ्या बिरवाडीतच फुजूल कारणापायी नुसत्या कुरबुरीतून घडोघडी मोठ्या जबर हाणामाऱ्या होऊ लागल्या होत्या. कोंबड्या, कुत्री, मांजरं, गुरंढोरं सारीच मुक जित्राब आणि अजांती पोरं सोरं नुसती निमताला कारणीभूत होऊन त्यापायी कोण्या वक्ताला कुणाचं कुणासंग भांडण झुपल त्याचा नियमच नव्हता.
नुसती कळीची ठिणगी पडली की वातावरण लगेच गरम होऊन बघता बघता धडकून पेटच घेत होतं आणि मग मिठाला थेट सरकार दरबारी जात होतं. मात्र तिथं बी पुरतं इजत नव्हतं. पुन्हा पुन्हा सारखं धुमसतच राहत होतं. वाडीच्या उजव्या बाजूच्या उच्च टेकडीवर ढवळ्या शिपीत देवळात ठाण मांडून बसलेला देव बिरुबा लय धीर गंभीर होऊन ह्यो समदा खेळ खंडोबा रातून द्या जणू उघड्या डोळ्याने टकाटका बघत होता. दर आवाज पुनवला कुणाबुनाच्या अंगात येऊन बिरुदेव लई कष्टी होत होता आणि मोहरलं वाईट चळींतार भाकणुकीतून सांगून जात होता. ती भाकणूक ऐकून जुनी जाणती शानी सुरती माणसं पुरती भेदरून जात होती. अंगावर सरसरून काटाच येत होता. लई काकुलती येऊन ती माणसं हात जोडून आणि पाया पडून देवाला इनवीत होती. हे बिरुदेवा, ह्या तुझ्या येड्या बागड्या आणि भाळ्या भाबड्या लेकरांचा समदा गुन्हा पदरात घेऊन एकदा समद्यांना चुकत माफ कर आणि आणि चांगले गिन्यान देऊन नीट रेग रुपला लाव. हे सार जटिल कोड तुझ्या बिगारात नाही कुणाला सुटायचं. बिरदेवा, तू काय आता लई कष्टी होऊ नकोस. माणसं असं इनवीत असली तरी माणसाचं जटिल कोड आता देवाला बी जणू सुटायला राजी नव्हतं. त्यो अवचित कुणाबुनाच्या अंगात येऊन नुसताच घुमत होता आणि कवाबवा तर किरकास आरोळ्या ठोकीत एकाच पायावर वाढून नाचत बी होता. लई कष्टी होत होता देव. काही राकेशी गड्यांच्या अंगात शिरलेली भूत जणू आता ह्या देवाच्या बापाला बी रगडायला तयार नव्हती. त्या दिवशी बिरानाराच्या पोरापोरांची जुटिंगाच्या लवणात हाणामारी झाल्यावर घडी दोन घडीतच वाडीत पोलिसांची गाडी बी आली. रानूबाईच्या देवळामधून तशीच गुरकत गुरकत चावडी मोरल्या पाराजवळ आल्यावर ती काळी झार मोटार बी जणू वारा अंगात आल्यागत घडीभर नुसती घुमतच राहिली. भ्रूम 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 असं करता करता तिनं काळा भंगार धूर मागून बका बका बाहेर सोडला आणि मग एकाएकीच अंगातला अवसान गेल्यागत ती बापडी पारच गपगार पडली. बघता बघता कुणीतरी चिटूक भानामती केल्यागत त्या बिचाऱ्या मोटारीची बिगत वाडीत आल्याबरोबर झाली. तवा मग पांढऱ्या धुवाट लांबलचक मिशांच्या आकड्यावाला एक काळा ढबाना पोलीस त्या मोटारीतून खाली आला. डोक्यावरच्या चमक्या बटनांची काळी टोपी त्या गड्याने मोठ्या झोकातच काढून हातात घेतली. पर त्या कारण त्याच्या डोसक्याचं समद टकालच उघडं पडलं. त्या पारावर 4-2 म्हातारी माणसं गिन्यान गेल्यावानी बसली होती. बाकीची वाडी जणू वस पडल्या गत दिसत होती. पारावरची माणसं ती पोलीस खात्याची गाडी बघून पुरतीच हबाकली. त्या पोलिसांनी बी त्यांना दरडावून विचारलं, अरे कुठं आहे ते नारू बिटगर आणि त्याची ती हुंडारलेली पोरं? हा, चला म्हणावं भडव्यानं, तुमच्या हातात बेड्या घालून ढुंगणावर लाता मारीत नेतो आता जेलामध्ये. भेसूर तोंड करून दम देता देता त्या पोलिसांनी खिशातून कोंबडा बिडीचा कट्टेल काढला आणि त्यातील एक बिडी उपसून तोंडात धरली. मग दुसऱ्या खिशातून फुलचाप डबडं काढून त्यातल्या काडीने बिडी पिटवताना नाका तोंडातून करपाट धूर बका बका बाहेर सोडला. त्यो पोलीस बी जणू राखीचा अवतारी गडी असल्या गत लई भयासूर दिसत होता. टकलाच्या डोसक्याला कानावर केसांची वळचण उतरलेली, रानबोक्या गत तोंडाचा जबडा आणि त्याचं डोळं बी तसलंच भोकरा गत गारुळ. त्या कारण त्याच्या त्या अवताराकडं कुणाला बघवत बी नव्हतं. बळदाटीने बघितलं तरी जणू मुतायलाच आल्या गत होत होतं. बघता बघता तिथं आता आणखी 10-5 धनगरं गोळा झाली. त्या वक्ताला दुसरा बी एक मरकुटाच, पर त्यो गाडीवान पोलीस त्या गाडीतून खाली उतारला आणि मग त्याने बी तंबाखू चोळत चोळत लई हाग्यात दम दिला. अरे बघता काय नुसतं मुख्या झावण्यांनो, बोला की जरा वाचा असल्यावाने. कुठं आहे रे त्यो? कुठं आहे तो नाऱ्या विटकर आणि त्याची ती माजुरी पोरं? सांगा लवकर, नाहीतर भडव्यांनो आता तुमच्याच एकाच्या टकारात घालतो ही काठी. येडी धनगारडी झाली. दात ओठ खाऊन असं कुरकुरत त्या मरकुड्या पोलिसांनी त्या गाडीतली एक घोळीव काठी बी हातात घेतली. तवा त्या खतरूड
खाकी गड्याचा दणका बेत बघून भेदारलेली धनगार तिथून काढता पाय घेऊ लागली आणि सावडीतल्या लंगड्या मास्तराच्या शाळेतली धनगरांची पोरटी बी पाटी दप्तर घेऊन आपापल्या घराकडे चिंगाट पळाली. काही भेकाट कार्टी तर नाकातला शेंबूड पुसता पुसता इजारे बी मुतली. पर समद्या शाळेमध्ये लई धट पोरगा म्हणून नानावलेल्या तो दगडू पाटलाचा धुळा मात्र तिथंच थांबला होता. त्याचा लंगडा भेकाड मास्तर बी टेबलाखाली शिरून सशागत मुरून बाहेर हळूच टुकू बघित होता. त्या पोलिसांनी धुळाकडे ध्यान देऊन बघितल्यावर मग धुळाने बी मोहर सरकून जरासा जोर धरला. चला साहेब, तुम्हाला मी दावतो त्यांचं घर. वाह, तू दाखवतोस? वाह वाह, चल बस गाडीत. नाव काय रे तुझं? मला सांग बरं. मोठा हुशार दिसतोस गड्या तू. त्या ढबान्या पोलिसांनी शाबासकी दिल्यावर धुळ्याचं बी अंग लई फुगलं. मला दगडू पाटलाचा धुळ्या म्हणतात बघा. मोठ्या झोकात मुंडी हलवून एका हाताने दप्तर आणि दुसऱ्या हाताने डोसक्यावरचं टोपडं सावरीत धुळ्याने आपलं नाव सांगून टाकलं आणि मग त्याला त्या मोटारीत बशिवलं. आणि त्या गाडीवान पोलिसांनी काहीतरी गंडादुरी करून जादूची कांडी फिरवल्यागत एकाएकीच ती मोटार भुर्र 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 करून तिच्या अंगात जीव आल्यागत झाला. तेव्हा ती बिचारी मोटार धुमाट पळायला बी लागली. वाडीपासून बऱ्याच अंतरावर नारबाची वस्ती. घरामोरं 11वर बैलगाडी झोपून उभी होती. रक्ताळ्या टकुरीला चिरगुटाची बांधलेली धांदुरी भिजली म्हणून दुसरी बांधून खंडूला नेटकच त्या गाडीत बशिवलं होतं आणि हाताचा खुळकुळा झालेला भावड्या कणत कुतत गाडीत आडवा पडला होता. तर खुब्यात लचकत असलेला भीमा घोडकं धरून गाडीत चढीत होता. तेव्हा तापल्या फुपाट्यावर जागच्या जागीच बैल थया थया नाचत होते. सत्तूनी बैलांचा कासरा ओढून धरला होता. ऊन बी लई भडाकलं होतं. पोलीस खात्याची गाडी दारात आलेली बघून ठकूबाई बिटगर्नींनी धापदिशी आपल्या उराड्यावर हाणून घेतलं आणि मग ती आरडल्याबरोबर समद्यानेच गुराढोरावाने लई मोठ्याने आरूढ केला. एखादं माणूस अवचित गचागल्या गत सारं घरदार ओरडायला लागलं. त्या कारण तिथं भोवतालची माणसं गोळा व्हायला लागली. तेव्हा मग समद्यांना धीर देत मोरा आलेला नारू बिटकर कपाळावरचा घाम पुशीत थरथरत्या हाताने त्या पोलिसांना हात जोडून राम राम घालताना कापऱ्या आवाजात म्हणला, साहेब, मी हात जोडून आणि पाया पडून सांगतो की आम्ही काहीच गुन्हा केलेला नाही. उलट दर साल बांध टोकरून टोकरून त्यांनीच आमचं पाठाभर रान बळकिवलंय आणि आज बी आमच्याच रानात बांधाजवळ आमच्या नांगराला आडवं येऊन भांडणं उकरून काढलीत. हाणामाऱ्या केल्या. बघा की ह्या पोराचं डोसकं फोडलंय कसं. एकाचा हात मोडलाय, तो तर बिनसुदी होऊन पडला होता. एकाचा पाय खुब्यात उकाळला आहे. एवढं आक्रीत करून सवरून पुन्हा त्यानेच आमच्यावर फौजदारी केली होय. ह्यो का न्याव झाला काय? आता चांगलाच न्याव झाला बरं का. अरे ये फौज, फालतू बडबड बंद कर ना तू. आता आम्हाला काही सांगू नकोस. तुला काय सांगायचं ते तिकडं मोर कोर्टात गेल्यावर सांग. एका पोलिसाचं बोलणं पुरतं व्हायच्या आतच दुसऱ्या बी पोलिसानं झेल धरली. तुझ्या पोरांना लई मस्ती आली, त्याच्यामुळं आज असा हा मार बसलाय. द्या सोडून द्या आता ती बैलगाडी. चला बसा या गाडीत आमच्या. चला भडव्यांना आता ढेकणं मारायला. चला घाला या बेड्या हातात आणि बसा लवकर गाडीत. सुताच्या नव्या दाव्यातल्या त्या बेड्या हलवीत तो ढबाना पोलीस गुराकला. तेव्हा मग नारबाचा थोरला पोरगा खंडोबा बैलगाडीतून खाली उतरून लई काकुलतीनं येऊ लागला. नाही हो साहेब, असं नका करू. मी तुमच्या पाया पडतो. आम्ही दवाखान्यात निघालोत आता. ही बघा आमची फजिती. पाया पडतो मी तुमच्या. अरे तू आता आमच्या कशाला पाया पडतोस? आम्ही काय देव लागून गेलो नाहीत. आधी हाणामाऱ्या करायच्या, 12 भानगडी करून मग पुन्हा अशी पाया पडायची नाटकं करायची. भेंचोद साला हरामखोर. बस चल, बस गाडीत.
नंतर घालू का कंबाड्यात एक लाच. तो दुसरा बी पोलीस दात होट खाऊन लई खेकासला आणि मग त्याने तर खंडूला गचांडा देतच गाडीत ढकलला. तसंच त्याच्या तिघा भावांना बी बैलगाडीतून उतरून बळदाटीने दोघांनी मिळून त्याच मोटारीत कोंबलं. फाटकी रक्ताळ्याली पांघरून तशीच अंगावर घेऊन समद गडी जणू मुक्या चित्रा बागत नुसतं कणत कुततच गाडीत बसलं. काय करणार, आता त्यांच्यावर वकूत तसा बिकट आला होता. वाचा असून बी मुक व्हायची पाळी आली होती. समध्यांच्याच हातात बेड्या घालायच्या असं पोलीस म्हणल्या कारण नारबाच्या थोरल्या बायकोनी ठकूबाईनी त्या पोलिसांच्या हातावर नोटांचं भिंडुळं ठेवून लई काकुळतीहून निवलं. न्या दादानं न्या, पण माझ्या लेकरांना हाना मार काही करू नका. त्यांना दवाखान्यात नेऊन दवा पाणी करा. आता तुम्हा मोहर आमचा पुरता इलाजच खुटला. त्यांच्या हातामध्ये निदान बेड्या तरी घालू नका. लई दांडगा अन्याव झाला आम्हावर. याचा नेव निवाडा देव केल्या बिगा राहणार नाही. त्या गड्यांना घेऊन वावटळी गत धुळा उडवीत सुसाट निघालेली ती काळी झार मोटार बघता बघता लांब दूर गेली आणि झुटिंगाच्या टेकडी आड जाऊन साता शिवावरच्या हाडगळी गत गडी गप्प झाली. तसा तिथल्या बायापुरांचा आरोडबी वाऱ्या गत इगरत गेला आणि मग सारी भिरवाडीत जणू मुकी बहिरी होऊन कान कापल्या गत चिडी चुप्प बसली. पर त्या भानगडीमुळेच सारीच शानी सुरती माणसं मात्र लई चितागती झाली होती. हे लई इप्रीत आणि आकृतच घडलं. असं घडायला नको होतं असं समध्याच वाडीतल्या लहान थोरांना वाटत होतं. माणसं आपसात कुजबुजत होती. त्यापरीस दुसरं काय करणार. ढगोबाच्या डोंगरावर उगावलेला प्रत्येक दिवस नाना तऱ्हेच्या करामती आणि खुबीदार भानगडी करून मगच वागजाईच्या डोंगराआड मावळत होता. चैतीपुन्हहून असंच 4-2 दिवस झालं होतं. उघड्या बुडक्या खरडमाळाच्या पाटकुळी दगडा धोंड्यात बसलेली बिरवाडी चैताच्या रणरणत्या उन्हात खरपूसवानी भाजून निघत होती आणि भोवतालचं दगाड धोंड किरवाजल्या वांग्या गत दिसत होतं. उन्हाच्या त्या झळ्याने सारं शिवारच पुरतं भरपळून निघत होतं. खालच्या लवणातल्या खोवारडात हिरवाटाला दात खडून जमलेली घोड्यांची खांड आता जागोजाग झाडाझुडपांचा आसरा घेऊन गार सावलीला उभी राहिली होती. तर अनुमाळ पांगलेली काळी ढवळी आणि करडी बांडी सारीच लहान मोठी चित्राब सावलीच्या आसऱ्याने चरत फिरत मोरं सरकत होती. त्यांच्या धोरणाने मेंढकं गुरके भोवताली घोटाळत लांब दूरवर ध्यान देऊन फिरत होतं. औंदा चांगली आमदानी पिकली होती म्हणून तरी बरं, नाहीतर जित्राबाचं पारच मांस वाळवान होऊन त्यांना पुरती मरणकळाच आली असती. वाडीत घडोघडी चाललेल्या असल्या किरकिरीपायी बऱ्याच जणांची चित्राब लांब चारणीला गेली नव्हती. त्या कारण त्यांच्या पोटाची आता जराशी आबाळच होऊ लागली होती. पर काही बी झालं तरी त्याला इलाज नव्हता. काय करणार. वाडीतलं वातावरण आता दिसून जास्तीच धुमसत चाललं होतं. माळाच्या गळवाटाला एड्या बाबळीच्या उभ्या झुडपाखाली कोंडीबा बनगराची धुरपी उदासवानी बसली होती. दगडा धोंड्याच्या चिमटीत तोंड घालून गवात काडी येचून खायला नादावलेल्या जित्रांबांकडं आज तिचं पुरतं ध्यानच लागत नव्हतं. धुरपतीच्या डोसक्यात इचारांच्या जबर हाणामाऱ्या चालू होत्या. त्या कारण तिचं डोसकं बी सुन्न होऊन पार फुटायचीच वेळ आली होती. सैरभैर झालेलं वारं बी जणू झिंगाबायाच्या खुळ्या गिरज्यागत भंकसवानी भोवताली घोटाळत होतं. त्या कारण तर मनाला भलतीच उदाशी भरली होती. अंगाला चहूकडून झळ्याल झोंबत होत्या. कशाकडेच धुरपतीचं अजिबात ध्यान नव्हतं. डोसक्यातला इचाराचा गोंधळ काही केला मिटायला राजी नव्हता. त्या कारण कितीतरी वाडूल धरून जणू येड्या दगडी घेत त्याच येड्या बाबळीच्या पसराट झुडपाखाली ती पोर चित्तागती बसली होती. काल सांच्या पारी धुळबाभिवायाच्या जत्रहून घरी आल्याबरोबर त्या दिवशी जुटिंगाच्या लवणात झालेली ती हाणामारी आणि त्यापायी नारू बिटकराच्या चौगावी पोरांना पोलिसांनी धरून नेल्याला कळल्यामुळं कुंडीबा बनगराचं सारं घरदार पुरतं बेचैन झालं होतं. रातभर कुणाला झोपच लागली नाही.
उघड्या डोळ्याने रात उजाडून तांबडं फुटताच उठल्याला कोंडीबा देवाला पाणी घालून आला आणि बैलगाडी झुपून तडकाबडकी तालुक्याला निघून गेला होता. रोजचा मेंढका गडी दगडू खटक्या बी लिकीचं घर कुणीतरी पेटवून दिलं म्हणून सकाळी लवकरच तिकडे दगडवाडीला गेला होता. त्या कारण आज झुरपतीवर अवचित मेंढरं गुरं राखायची पाळी आली होती. समधी लहान मोठी मिळून चांगली 5 खंड्याची त्राब. एवढा मोठा खळकांडा. दगडू खटक्याचा बारका बिरू मात्र तेवढा संगती सोबतीला होता. त्याच्या डोसक्याला तांबड हिलाळ पागोट ठासून बांधल्यालं. अंगात कोपरी आणि कंबरला बारकं लुंगाट गुंडाळला तो निबराट बिऱ्या मात्र समधी जित्राब मोठी ठोकून हानीत होता. हातात काठी आणि कुऱ्हाड घेऊन उन्हातानात हुड्या हुड्या हुर्र, हा, हा, हार, हु करीत मोठा झोकातच जित्राबा मागं ध्यान देऊन हिंडत होता. हातातल्या येताच्या काठीचं कवाबोवा बगलत टेकान देऊन आडीबाज खुबीनी एकाच पायावर गडी उभा राहत होता. मोठं झिपरं कुत्रं बी बिरूच्या मागं मागच लया लया करीत धापा टाकीत हिंडत होतं आणि ते बापडं उन्हाने लईच तापलं होतं. सारी जित्रावं तशीच धापा टाकीत तोंड वासून आणि जिबाकडून लया लया करीत होती. तरी बी गवात काडी याचीत सावलीच्या आसऱ्याने लांबवर पांगली होती. रानू माळ फुपाटा लई तापला होता. पाय चरा चरा भाजत होतं आणि समध्या अंगाला बी झळा लई झोंबत होत्या. उदाशीचं भकास वारं धुरपदीच्या मनात सैर भैर होऊन अजून बी तसंच भरकटत होतं. काठी आणि कुऱ्हाड भुईवर टाकून हातातल्या बुकात डोकावून ती पुन्हा पुन्हा त्या अहिलाबाईच्या फोटोकडे बारीक ध्यान देऊन बघत होती. पर बुक वाचायला मात्र आज काही तिचं मन धसत नव्हतं आणि कशातच रमत बी नव्हतं. कालच्या गुढीपाडव्याला धुरपीच्या आईनं तिच्यासाठी केलेल्या नाकातल्या गोल नतीचं आणि गळ्यातल्या पिवळ्या धमक पुतीचं तर आज तिला काहीच अप्रूप वाटत नव्हतं. खिन्न उदासवाणी जांब्या देता देता वाऱ्यावर भुरभुरणाऱ्या केसांच्या बटा सावरतानी गोऱ्या पान मनगडातल्या चमकदार बांगड्यांकडे मात्र धुरपती पुन्हा पुन्हा निरखून बघत होती. जिकडं बघावं तिकडं पेटल्यालं ऊन नुसतं झळ्याच फेकीत होतं आणि त्या कारण समध्या रानाला जणू उभा वनवा लागल्या गत दिसत होतं. रानावनातल्या झाडाझुडपांच्या भकास खोंडातून रानकिडं किरकास आरडत आरडत तालसूर धरून मोठ्याने चिरकत होती आणि तो चिर्र 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 चिंग असा अखंडित चिंगाट नाद बी त्या वक्ताला लई भयासूर वाटत होता. धुरपतीच्या उदास मनात बिचारांचं एक किडूक सारखं असं चिरकत होतं. काहीच करमत नव्हतं. ह्या घडला तिच्या नजरेसमोर फकस्त नारू बिटकराचा धाकटा पोरगा सत्तूच पुन्हा पुन्हा उभा राहत होता. हातामध्ये कड्या घालून तुरुंगात चालिवल्याला. गजा आडून बापूडवाण्या नजरेने बाहेर टुकू टुकू बघत पिंजऱ्यातल्या वाघरागत बाहेर निघायसाठी तडपडत धडपडत असलेला तो जीवाचा जीवलग मैत्र सत्तू. सत्तूच्या आठवणी धुरपतीचं करारी मन बी तसंच तडपडून तळमळत होतं. जीव जळत होता आणि कसला तरी रेशीम गुत्ताडा झाल्यागत हुरदबी भरून आलं होतं. सत्तूच्या भेटीची मोठी हुरहुर लागून धुरपती मनातल्या मनात एकसारखी झुरत होती आणि तिला वाटत होतं जे झालं ते काही बरं नव्हं. असं हे विपरीत घडायला नकोच होतं. खरं बघितलं तर लोक म्हणतात येडी धनगार, ते तरी काय खोटं हाय. इतबर बांधासाठी डोसकी फुटत्यात, हानामारा होत्यात नव वक्ताला खून सुद्धा पडत्यात. फुजूल गोष्टी पायीच भाऊबंदकी. माणसाला दया माया कसली राहिलीच नाही. जिवारी बाण लागल्या रान पाकरागत कळवाळताना धुरपदीचं मन आता एकाएकी जखमी वाघिणीगत पेटून उठलं आणि डोसक्यात पिवळं वादळ उठून घोंगावायला बी लागलं. आता तिला धुळुबा भिवायाच्या जत्रेत ऐकलेली ती जंगी सभा आठवली आणि घटकेतच सारी जत्रा धुरपदीच्या नजरेमोहर खेळू लागली. औंधाची ही जत्रा लई तुंबाळ भरली होती. जिकडं बघावा तिकडं नुसती गर्दीच गर्दी. जिथवर नजर जाईल तिथवर पांगलेली जत्रा आणि जत्रेत सारी सारी धनगारच. पिवळ्या गुलाबी तांबड्या नारंगी पागोट्यावालं भादवं गडी आणि बडदी पोरं. तशाच रंगी बेरंगी लुगडी नेसलेल्या धनगरणी आणि तरण्या पोरी.
लेकरं बाळं कडवर घेऊन मोठ्या झोकात जत्रमंदी नटून थटून मिरवत आरवत होत्या. गोंड्याची टक्कूची आणि रंगीत कुच्या डोसक्यावर घातलेली शेंबडी लेकरं पोरं आणि झिपऱ्या पोरी लाडू जिलबी खाता खाता खुळखुळं बी मोठ्यानी वाजवीत होत्या. समद्या जत्रतल्या लहान थोरांच्या कपाळाला गुलाल आणि भंडारा माकल्याला दिसत होता. दुळू देवाचं देवाळ आणि त्याचं उच उच शिकार लांब दुरून बी दिसत होतं. देवळामुळं सारखी गर्दी उसळत होती. लांब दाढी आणि मिशांच्या आकड्यावाल्या शिंद्या पाटलांचा धुळू बाजून सगळ्याच भक्तांकडे टकाटका बघत असल्याचा भास होत होता. आणि त्याच्या उजव्या बाजूला त्याची नवरी वाघमोडे राजाची मिताबाई. या नवरा नवरीचं उजवं डावं झालंच नाही असं म्हणतात. आणि देवाचा घोडा तर जणू जित्ताच असल्यागत दिसत होता. देवाच्या दरबारात नुसता ढोलांचा दणका उठलेला. त्या आवाजाने आणि धुळुबाचा चांग भलं च्या गजराने सार आसमंत खनकत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.